नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करणार आहे. माझ्याबद्दल मी तुम्हाला माझी माहिती सांगणार आहे. यूट्यूब चॅनल ओपन करून जवळपास 2 वर्ष होऊन गेले आणि मी अजून माझं स्वतःचं इंट्रोडक्शन काय माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिलेलं नाही आहे. तर मी 2-3 दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती की कोणाला माझं इंट्रोडक्शन, माझं एज्युकेशन ऐकायला आवडेल त्यांनी प्लीज कमेंट करा. तर मला एक कमेंट आली आहे. म्हणूनच मी आजचा हा ब्लॉग बनवत आहे. तर चला माझं शिक्षणापासून सुरुवात करूया आपण. माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावी झालं, खेडेगावामध्ये 4थीपर्यंत आणि तिथून पुढे नंतर मी तालुक्याच्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिकायला गेली. ते 5वी ते 10वी मी तिकडे होते आणि तिथेच दुसऱ्या शाळेमध्ये मी 11वी-12वी केली. मी आर्ट्स शिकली, आर्ट्स साईडनी. तर नंतर मग मी आर्ट्स शिकलेली असल्यामुळे मी डी-एडला ॲडमिशन घेतलं 12वी नंतर. हे माझं डी-एड हे अहिल्यानगरला झालं आहे आणि तेथील जे गव्हर्मेंटचं कॉलेज आहे सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय, तिथे मी 2 वर्ष डी-एड केलेलं आहे आणि मला डी-एड नंतर मी परीक्षा पण दिलेल्या आहेत, ज्या टी-ई-टी, सी-टी-ई-टी वगैरे असतात. आतामध्ये झालेली मागच्या वर्षी अभियोग्यता चाचणी तीसुद्धा मी दिली आहे. त्याच्यामध्ये पण मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा छान मार्क्स मिळाले 97. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मी जर एवढी शिकली तर जॉब का करत नाही, कारण क्षितिज हा छोटा आहे आणि त्याच्यामुळे मला जॉब करणं काही पॉसिबल नाही आहे. कारण त्याला सांभाळायचं, त्याला खायला घालायचं, त्याची आंघोळ वगैरे शी-सू याच्यामध्येच माझा पूर्ण वेळ जातो. त्याच्यामुळे मी बाहेर जाऊन काही करू शकत नाही आणि सध्या मी आता घरामध्ये बसून ट्यूशन घेते आहे. 2-3 दिवस झालं मी लहान मुलांची ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. म्हणजे अंगणवाडी ते 4थीपर्यंतच्या मुलांची मी ट्यूशन घेते आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि तुम्हाला माझ्याकडून माझ्याबद्दल काय काय ऐकायला आवडेल ते मला नक्की सांगा. आता मी नगरला असताना मी डी-एड केलं आहे आणि डी-एड चालू करतच असताना चालू होतं माझं तेव्हाच मी बाहेर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने आष्टी येथे बाहेरून ॲडमिशन घेऊन, म्हणजे मुक्त विद्यापीठाचं काही डेली कॉलेज नसतं, तर मुक्त विद्यापीठाने ॲडमिशन घेऊन मी माझं BA हे कंप्लीट केलं आहे. मला पुढे MA पण करायचं होतं, पण काही कारणामुळे मला पुढे MA करता आलं नाही. तुम्ही समजू शकता काहीतरी कारणं असतील. नंतर मग BA कंप्लीट झाल्यावर, म्हणजे BA चालूच होतं पण माझं डी-एड कंप्लीट झाल्यावर मी थोडे दिवस MPSCचा क्लास जॉईन केला. कारण टी-ई-टीसाठी स्पेशल असं कोणीच बॅचेस घेत नव्हतं टी-ई-टी एक्झामसाठी, म्हणून मला आणि माझ्या मैत्रिणीला MPSCचा क्लास जॉईन करावा लागला आणि आम्ही दोघींनी तो क्लास जॉईन केला. म्हणजे थोडे दिवस मी MPSC पण केली, पण MPSCचा पेपर दिला नाही. कारण मला अभ्यास हा टी-ई-टीचा करायचा होता, शिक्षक भरतीचा करायचा होता, म्हणून मी त्याचीच तयारी करत होते. पण तो क्लास अवेलेबल नसल्यामुळे आम्ही MPSCचाच क्लास जॉईन केला आणि मी माझी टी-ई-टी सेकंड पेपर म्हणजे 5वी ते 8वीसाठी जो पेपर असतो सेकंड पेपर म्हणून, तो मी पास झालेली आहे. आणि आता पण मागच्या वर्षी झालेली जी अभियोग्यता चाचणी होती त्याच्यामध्ये मला 97 मार्क्स मिळालेत. म्हणजे आपल्याला जर गव्हर्मेंटचं शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला 2 एक्झाम द्याव्या लागतात. एक तर पहिली म्हणजे टी-ई-टी आणि दुसरी म्हणजे टेट म्हणजे तर ती अभियोग्यता चाचणी. ती खूप अवघड असते. म्हणजे ज्याचा कंटिन्यू रोज अभ्यास आहे तो पटकन पास, ती मुलं मुली किंवा जे जेंट्स लोक असतील, जे टीचर आहेत ते पटकन पास होतात. आणि जर आता घरातलं काम करून लहान मुलांना सांभाळून अभ्यास करणं थोडंसं कठीण जातं, पण तरीसुद्धा मला टेटमध्ये खूप छान मार्क्स मिळाले. तुम्हाला आणखी माझ्याबद्दल काय काय माहिती आवडेल ते मला तुम्ही सांगावी मी असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मी सध्या आता इथे टेंभुर्णीमध्ये आहे आणि मी शिव क्लासेस म्हणून माझ्या क्लासची सुरुवात केली आहे. 2 दिवस झाले मी क्लास घेते आहे. जर टेंभुर्णीमधून जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या क्लासला पाठवण्याची तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच पाठवा. मला तुमच्या मुलांना जितकं ज्ञान देता येईल तितकं मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल. कारण मी लग्ना अगोदर पण रयत शिक्षण संस्थेवर 6 महिने जॉब केलेला आहे. त्याच्यामुळे मला 6 महिन्यांचा एक्सपिरियन्ससुद्धा आहे. असं नाही आहे की बाळ छोटं असल्यामुळे मी एवढे दिवस
ट्युशन घेत नव्हते, पण आता तो पण थोडासा मोठा झाला आहे, तो अंगणवाडीत जातो आहे. तुम्ही तर माझे बाकीचे व्हिडिओ पाहताच की तो वाडीमध्ये जातो आहे आणि त्याला थोडंसं आता समजायला लागले, त्याच्यामुळे मी ट्युशन सुरू केले. जर तुम्हाला कोणाला ट्युशन लावायची असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि खास टेंभुर्णीकरांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेल तुम्ही माझा क्लास तुमच्या मुलांसाठी जॉईन करा. मी नक्कीच त्यांना भरपूर ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना ज्या गोष्टी येत नाहीत त्या शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला, एवढं बोलून मी हा व्लॉग इथंच थांबवते. नवीन ब्लॉग पाहण्यासाठी असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नेहमी सपोर्ट करत राहा. धन्यवाद.